स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। काल व्हिडिओ टाकला नाही, म्हणजे एक पहिलाच व्हिडिओ अपलोड केला की जेणेकरून नवीन लोक बघतील, कारण काल थोडेसे प्रॉब्लेम होते घरामध्ये, त्यामुळे नाही व्हिडिओ करू शकले मी। कामं होती, म्हणजे प्रॉब्लेमचा अर्थ पार्सल अत्यंत पेंडिंग होती, खूप पार्सल पेंडिंग होती। मग ते सगळे पत्ते लिहायचे, त्यानंतर ते बबल रॅप करायचं, पॅकिंग करायचं, कोणाची कोणती वस्तू आहे बघायचं, यामध्ये माझा अख्खा दिवस गेला। आणि त्यामुळे काल व्हिडिओ मला संध्याकाळचाही नाही आणि सकाळचाही करायला वेळ झाला नाही। आता आजपासून पुन्हा व्हिडिओ रेग्युलर येतील। तर अजूनही तुम्ही माझं सुनेत्राज लाईफस्टाईल हे चॅनेल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य सबस्क्राईब करा। त्यावर मी अनेक विविध रेमेडी, म्हणजे कशाच्या, ब्युटी टिप्स देत असते। माझे ब्लॉग, लाईफस्टाईल, डेली रुटीन हे सर्व त्यामध्ये मी दाखवत असते। तर सुनेत्राज लाईफस्टाईल या चॅनेलला पण जरूर सबस्क्राईब करा। आज मी तुम्हाला अक्षय तृतीय दिवशी करण्याचा एक चांगला उपाय सांगणार आहे। अत्यंत रामबाण उपाय आहे आणि हा दिवस आपल्याला चुकवायचा नाहीये। अगदी भले घरामध्ये अडचण असेल, कुणाला सुतक असेल तर नाही करू शकत, मात्र अडचण असेल तर घरातल्या कोणत्याही व्यक्तीकडून तुम्ही हा उपाय करून घेऊ शकता। असा उपाय आहे ज्याच्यामुळे तुम्हाला पितृशांती, घरामधली शांती, सुख समृद्धी सगळं काही मिळण्यास मदत होईल। अक्षय तृतीयेला जास्त करून पितृशांतीसाठी सेवा, उपाय या केल्या जातात। अक्षय तृतीयेला तुम्हाला 3 दीपदान करायचे आहेत आणि हे 3 दीपदान अत्यंत श्रेष्ठ समजले जातात या दिवशीसाठी। जर तुम्ही हे 3 दीपदान केलेत तर तुमचे कितीही जुने पितृदोष असतील ते निघून जातील। तुमच्या घरात अडकलेले पैसे, स्टक मनी ज्याला आपण म्हणतो, किंवा तुम्हाला कोणी उधार दिलेले पैसे परत देत नाहीये, तुमच्यावर खूप कर्ज झालं आहे, किंवा तुम्हाला वाईट स्वप्न पडत आहेत, घरात निगेटिव्हिटी आहे, या सगळ्यासाठी हे 3 दिवे अत्यंत उपयोगी ठरणार आहे। तुम्हाला काय करायचं आहे? पहिला दिवा, अक्षय तृतीयेला संपूर्ण किचनची आधी स्वच्छ साफसफाई करायची। म्हणजे आपल्या टाईल्स असतात, शेगड्या असतात, आपल्या ज्या किचनवर ज्या वस्तू असतात, आपला माठ असतो, आपलं जे पाण्याचा आरो असतो, ते सगळं चकचकीत स्वच्छ करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला शेगडीचं पूजन करायचं आहे। शेगडीचं पूजन करून झाल्यानंतर जर तुमच्याकडे आता तुम्ही माठ ठेवला असेल तर त्या माठाच्या पुढे तुम्हाला एक दिवा लावायचा आहे। त्या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचे तेल, कडू तेल ज्याला आपण म्हणतो, ते घालायचं आहे आणि त्यामध्ये डबल वातीची एक कापसाची वात करायची आहे आणि थोडेसे चिमूटभर काळे तीळ तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायचे आहे। माठाच्या ठिकाणी पितृवास करतात असं म्हटलं जातं। माठ नसेल तर काय करायचं, एका तांब्यामध्ये किंवा जगमध्ये किचन स्वच्छ करून किचनवर पाणी ठेवायचं आणि त्यासमोर हा दिवा लावायचा। सकाळी तुम्ही हा दिवा लावलात तरीही चालेल, संध्याकाळी लावलात तरीही चालेल, दुपारी 12 वाजता लावलात तर जास्त उत्तम राहील। हा झाला पहिला दिवा। दुसरा दिवा तुम्हाला मुख्य दरवाजाच्या चौकटीमध्ये लावायचा आहे। हा दिवा पण तुम्ही संध्याकाळी लावू शकता। हा दिवा लावताना, म्हणजे कोणताही दिवा लावताना, खाली तांदळाचं किंवा फुलांच्या पाकळ्यांचं आसन तुम्हाला दिव्याला द्यायचं आहे, म्हणजे धरती मातेला याचा त्रास होत नाही। दुसरा दिवा लावताना मोहरीच्या तेलाचाच लावायचा आहे, पणत्या लावल्यात तरीही चालेल। त्यामध्ये 2 कापसांची एक वात करून घालायची आहे आणि त्या दिव्यामध्ये तेल, पिवळी मोहरी आणि काळे तीळ चिमूटभर घालून हा दिवा तुम्हाला मुख्य दरवाजामध्ये लावायचा आहे। बाहेरच्या दिशेला तोंड करून लावलात तरी चालेल, आतल्या दिशेला तोंड करून लावलात तरीही चालेल। दिवा लावण्याला महत्व आहे। आता तिसरा दिवा घरातली तुमची जी उत्तर दिशा आहे, आता समजा माझ्याकडची ही उत्तर दिशा आहे, तर या दिशेला मला एक दिवा लावायचा आहे सकाळी, एक दिवा लावायचा आहे संध्याकाळी। तोच दिवा दोन्ही वेळेस वापरला तरीही चालेल। त्यामध्ये सुद्धा तुम्हाला कडू तेल घालायचं आहे, म्हणजे मोहरीचं तेल घालायचं आहे। मोहरीशिवाय कोणतेही तेल वापरू नका, कारण घरातली निगेटिव्हिटी जाण्यासाठी, पितृशांतीसाठी असा हा आपण दिवा लावत आहोत, सुख शांतीसाठी लावत आहोत। म्हणून कडू तेलचा अर्थ राईचं तेल म्हणजेच मोहरीचं तेलच तुम्हाला वापरायचं आहे। या दिव्यामध्ये सुद्धा सांगितल्याप्रमाणे वात, आसन दिव्याला आणि काळे तीळ थोडेसे घालायचे आहेत। यामध्ये पिवळी मोहरी घालायची नाही,
एक दुपारी 12 वाजता लावा, एक संध्याकाळी 7 वाजता लावा। अशा पद्धतीने तुम्हाला 3 दिव्यांचे दीपदान अक्षय तृतीयेला अवश्य करायचेच आहे। घरोघरी हे 3 दिवे लावा। अक्षय तृतीय हा दिवस तुम्हाला वर्षभर पुन्हा मिळणार नाहीये किंवा हा उपाय सुद्धा तुम्हाला वर्षभर पुन्हा करता येणार नाहीये। त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की नक्की करावात अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे। आता पुढचा व्हिडिओ त्यांनीच बघा ज्यांना माझ्याकडून काही वस्तू घ्यायचा आहे, अन्यथा हा व्हिडिओ आता इथंच संपलेला आहे। कारण कसं आहे, परवा दिवशी मी जरा थोडीशी माहिती देत होते व्हिडिओमध्ये, त्यामध्ये 1-2 कमेंट आले की जास्त बडबड केली, पॉइंटवर या, मुद्द्यावर या। त्यासाठी मी आजच्या व्हिडिओमध्ये हे केलं की तुम्हाला आधी उपाय सांगून घेतला। आता याच्या पुढचा व्हिडिओ ज्यांना घरामध्ये काही लाभ हवा आहे किंवा ज्यांच्या घरामध्ये काही दोष आहेत किंवा ज्यांना काही वस्तू खरेदी करायच्या आहेत अक्षय तृतीय निमित्त किंवा नंतरसाठी सुद्धा, तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे। ज्यांना उपाय फक्त ऐकायचा आहे त्यांनी हा व्हिडिओ इथं स्टॉप करावा। तर आता आपल्याकडे काय काय मिळतं हा पुन्हा एकदा मी तुम्हाला रिमाइंड करते, कारण मला प्रश्न येतात ताई लिस्ट पाठवा, लिस्ट पाठवा। लिस्ट मी अवश्य काढणार आहे आणि काढून व्हॉट्सअपवर तयार करून ठेवणार आहे, जेणेकरून मी तुम्हाला प्रत्येकाला पाठवू शकेन। सगळ्यात पहिल्यांदा आपल्या देवघरात श्रीयंत्र अवश्य असावं। श्रीयंत्राचे लाभ आता नव्यानं सांगायला नको, कारण श्रीयंत्र म्हणजे माता लक्ष्मीचं आसन आहे। त्यामुळे ज्या घरात माता लक्ष्मीचं आसन असतं त्या घरामध्ये कमतरता भासत नाही। श्रीयंत्र लहान किंवा मोठं, आता माझ्या घरामध्ये एवढं मोठं असं छान श्रीयंत्र आहे, ते श्रीयंत्र तुम्ही देवघरात ठेवू शकता। त्यावर कुंकुम अर्चनची पौर्णिमेला सेवा करा, शुक्रवारी कुंकुम अर्चन किंवा नुसती पूजा करा। छानपैकी गजरा त्याला वाहा, लाल फूल वाहा, कमळगट्ट्याची माळ त्याच्या भोवती ठेवा, तुमच्या घरामध्ये धनसंपदा येईल। तसेच कुबेर यंत्र, कुबेर मूर्तीची पूजा आपण करू शकत नाही म्हणून कुबेर यंत्राची स्थापना घरामध्ये अवश्य करावी। रुद्रयंत्र, रुद्रयंत्र घरातले आयुष्य, आरोग्य, त्याचप्रमाणे कुणाचाही अपघात होऊ नये, अकाली मृत्यू होऊ नये, कुणीही आपल्या घरातल्या जीवाचं बरं वाईट करू नये किंवा घरात कुणी सतत आजारी असेल त्याचं आजारपण बंद व्हावं म्हणून रोज या यंत्रावर ओम नमः शिवायचा 11 वेळा फक्त अभिषेक करून हे पाणी घरातल्या प्रत्येक व्यक्तीने पिल्यास घरातले आजारपण दूर निघून जाते। तर श्रीयंत्र, कुबेर यंत्र आणि रुद्रयंत्र हे तिन्ही देवघरामध्ये तुमच्यासाठी असलेले चांगले आहे। ज्यांच्या घरामध्ये वास्तुदोष आहे त्यांनी घरामध्ये वास्तुदोष निवारण यंत्र घरात बरोबर समोरच्या भिंतीला लावणे ही अत्यंत शुभ असते। तर वास्तुदोष निवारण यंत्र सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे। घराला नजर लागू नये म्हणून ईव्ही लाईट खूप गरजेचं आहे, कारण कोण कोणत्या नजरेने येईल सांगता येत नाही। ज्यांना ईव्ही लाईट पाहिजे किंवा ज्यांना कोणतीही वस्तू पाहिजे त्यांना खाली व्हॉट्सअप नंबर देत आहे, त्याच्यावर संपर्क साधावा। उदबत्त्या सगळ्या प्रकारच्या आहेत, बांबूलेस पण आहेत, बांबूच्या पण आहेत, विदाउट केमिकल आहेत। त्या अगरबत्त्या, धूप मागवायचा असेल तरीही तुम्ही संपर्क साधू शकता। त्यानंतर पंचगव्य शेणाच्या पंती, 1 तास 10 मिनिटं चालणाऱ्या अयोध्या तुपाच्या वाती, देवांसाठी आणि स्वामींसाठी गंध हे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे। ज्यांना पाहिजे त्यांनी 50 वातींचा डबा आहे, शुद्ध प्युअर गाईच्या तुपांचा, त्यामध्ये जराही मेण वगैरे काहीही मिसळलेलं नाही। तर हे सुद्धा तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्यावर जाऊन संपर्क साधावा। लक्ष्मी कुंचन ज्यांना हवा आहे त्यांनीही संपर्क साधावा। कमी किमतीत चांगल्या क्वालिटीचे लक्ष्मी कुंचम आपल्याकडे उपलब्ध आहे। आणि लक्षात ठेवा की लक्ष्मी कुंचम ही आपल्या इथली सेवा नाही, ही आंध्रातली सेवा आहे आणि ही सेवा आत्ता इथे प्रचलित होत आहे। बरेचसे व्हिडिओ कर्नाटक मधले जेव्हा युट्यूबवर यायला लागले तेव्हा लक्ष्मी कुंचम तयार होऊ लागले आणि प्रत्येकाने ते ठेवले। अगदी तुम्हाला सांगते की एखाद्या कापड पेठेत आपण गेलो तर प्रत्येक कापड किंवा प्रत्येक गोष्ट प्रत्येक दुकानात मिळते। त्यामुळे कुणाकडे चांगले मिळते कुणाकडे वाईट मिळते हे ग्राहकाने ठरवायचे असते। असं नाहीये की त्याच्यासाठी की ही मी सेवा चालू केली किंवा हे मी केलं, आपल्यातला मीपणा नका ठेवू, तुम्ही कुणीच ठेवू नका। म्हणजे बरेच जण कुंचन विकतात, एक जण नाही, बरेच जण युट्यूबला कुंचन विकतात आणि प्रत्येकाचा व्यवसाय आहे, प्रत्येकाचं पोट आहे म्हणून कुणीही कुणावरच कुणीही, म्हणजे माझ्यासाठी नाही बोलत मी, सगळ्यांसाठी बोलते की असं एकमेकावर आरोप करू नका की ही सेवा मी आणली मग बाकीच्यांनी आणली, बाकीच्यांनी माझी कॉपी केली,
असं नाहीये, प्रत्येकाला आपला हा भारत देश स्वतंत्र आहे आणि प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट करण्याचा अधिकार आहे। मी तुमच्यावर आजपर्यंत म्हणजे मला तसं कोणी बोललं नाही, मी तुम्हाला सांगते की मी कुणावरही कधी की माझ्याकडूनच घ्या किंवा मीच तुम्हाला देते असं मी तुम्हाला कधीच सांगत नाही। कुठूनही घ्या पण सेवा करा, घरामध्ये सेवा घडणं चांगलं आहे। आणि माझं म्हणाल तर मी पूजेचे व्हिडिओ वगैरे करत नाही, कारण माझ्याकडे तेवढा वेळ नाही किंवा माझ्याकडे तेवढी व्यक्तिबळ म्हणजे माणूसबळ नाही की मी तुम्हाला ते सगळं दाखवेल। कारण मी स्वतः पण करते आणि गुरुजी ठेवून पण करते। एकदम समजा मी 100 कुंचन मागवले तर मी 100 कुंचनची सेवा एकदम करून ठेवते। 50 श्रीयंत्र मागवले तर 50 श्रीयंत्र मी सिद्ध करून ठेवते आणि त्यानंतर तुमच्यापर्यंत ते येत असतात। पूर्ण अभिषेक करून स्वच्छ करून तुमच्याकडे ते परत येत असतात। कारण त्याच्यावर जर मी कुंकू फुलं हे सगळं ठेवलं तर कुरिअर मध्ये कुणाचेही हात लागतात, परत ते अशुद्ध होतं। त्यासाठी स्वच्छ अभिषेक करून तुमच्यापर्यंत त्या वस्तू पुन्हा येत असतात। त्यामुळे असं एकमेकाला कुणीच बोलू नका, अरे व्यवसाय सगळ्यांनी करा, माझं चांगलं होऊ दे, माझ्यासोबत तुझं चांगलं होऊ दे, ही वृत्ती प्रत्येकाने ठेवा। स्वामींची मूर्ती खूप छान आपल्याकडे पंचधातूची आहे। देवघरामध्ये कोणती मूर्ती ठेवावी असेही प्रश्न मला येतात, तर स्वामींची पंचधातूची मूर्ती देवघरामध्ये ठेवावी। त्याचप्रमाणे दत्त मूर्ती असेल तर घरामध्ये भूत प्रेत पिशाच्य बाधा कोणत्याही गोष्टी येत नाहीत तर तीही ठेवावी। लक्ष्मी विष्णूची पाय दाबतानाची मूर्ती घरामध्ये अवश्य असावी। लक्ष्मीची मूर्ती, गणपतीची मूर्ती, पारद शिवलिंग हे देखील घरामध्ये अवश्य असावं। पारद शिवलिंग ज्यांना परवडत नाही त्यांनी पितळी शिवलिंग तरी घरामध्ये अवश्य स्थापन करावं। तुळशीमध्ये शाळीग्राम तुम्हाला अवश्य स्थापन करावा। या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या आयुष्यामध्ये चांगले बदल घडवतात, म्हणजे पॉझिटिव्हिटी आणतात। असं नाही की असा दावा कुणीही करू नये आणि मीही करत नाही की लाखोंचा करोडोंचा फायदा झाला। असं असतं तर नोकरी धंदा सोडून फक्त या वस्तू खरेदी करून प्रत्येक जण श्रीमंत झाला असता। नेहमी आपल्याला काबाड कष्ट करणे हे प्रत्येकाला आहे, कर्म चांगले ठेवणे हे प्रत्येकाला आहे, त्याच्यासोबत नशिबाची जोड म्हणून तुमच्यासाठी हे उपाय असतात आणि सेवा असतात, हे प्रत्येकाने नोट करावे। त्यानंतर ब्रेसलेट विषयी पण मला बरेच प्रश्न येतात, तर रेकी करून ब्रेसलेट वापरणे हे जास्त योग्य आहे। आता माझा स्वतःचा ग्रँड मास्टर रेकी कोर्स झाला आहे, हे मी तुम्हाला परवा देखील सांगितलेलं आहे। त्यामुळे रेकी करून तुमचा काय प्रॉब्लेम आहे हे ऐकून, कोणाच्या नावाने हवे आहे हे ऐकून आपण विद्यार्थ्यांसाठी खास ब्रेसलेट तयार केले आहे, ते म्हणजे ग्रीन जेट ब्रेसलेट। त्यानंतर व्यसन मुक्तीसाठी, अनेक घरांमध्ये व्यसनाधीन लोक आहेत, त्यांचे व्यसन कमी व्हावे म्हणून अमेथिस्टचे ब्रेसलेट सुद्धा आपण उपलब्ध केलेलं आहे। व्यसन मुक्ती ब्रेसलेट ते सुद्धा आपल्याकडे आहे। फिरोजा ब्रेसलेट, नेम फेम पैसा यश कीर्ती सन्मान सगळं काही मिळवून देतो फिरोजा ब्रेसलेट। मनी मॅग्नेट ब्रेसलेट, पैसा आकर्षित करतो मनी मॅग्नेट ब्रेसलेट। पायराइड ब्रेसलेट, भरपूर पैसा ज्यांना हवा आहे, पायराइड ब्रेसलेट आणि पायराइड स्टोन हे दोन्हीही अवश्य वापरा, त्यानेही तुम्हाला खूप फायदा होतो। शेअर मार्केट, इतर कुठलेही तुमचे वेगळे व्यवसाय आहेत तर जिप्पू कॉइन तुमच्या जवळ अवश्य ठेवा। कुठलेही नाते खराब झाले असतील, प्रेमसंबंध खराब झाले असतील तर रोज कॉइन किंवा रोज ब्रेसलेट घातले तर जास्त उत्तम, तेही आपल्याकडे अवेलेबल आहे। 7 चक्रा जागृत करण्यासाठी 7 चक्रा ब्रेसलेट हे सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे। प्रत्येक राशीप्रमाणे वेगळे ब्रेसलेट आणि शनीचे ब्रेसलेट खास 7.5 सिंह, धनु, मेष, मीन, मला वाटते अजून कुंभ अशा अनेक राशींना आता 7.5 आहे। त्या प्रत्येकाने जर रेकी करून घेतलेले ऊर्जावान ब्रेसलेट घातले आणि शनीची सेवा सोबत केली तर तुम्हाला 7.5चा त्रास देखील कमी होईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये मला वाटते मी एवढंच सांगेन, पुन्हा कधीतरी नवीन व्हिडिओ घेऊन येईन। हा शंखचक्र गदा सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे, ज्यांना हवा त्यांनी त्याच्यासाठी पण संपर्क साधावा। खाली नंबर दिला आहे, कॉल करू नका, व्हॉट्सअपवर मेसेज करा, तुम्हाला रिप्लाय येईल। दिवसभरात तर देते, शिवाय रात्री 9 ते 12 मी प्रत्येकाला रिप्लाय देत असते, कारण तो पूर्ण वेळ मी फक्त आणि फक्त तुमच्यासाठी ठेवला आहे। वस्तूंसंदर्भात उगाचच फोन करून कुठलेही प्रॉब्लेम मला विचारू नका। प्रॉब्लेमसाठी माझे फ्रीमध्ये व्हिडिओ तुम्हाला असतात,
ते तुम्ही बघत जावा। तुम्हाला कोणतीही वस्तू पाहिजे, वस्तू संदर्भातली माहिती पाहिजे तर व्हॉट्सअपला मेसेज तुम्ही करू शकता। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं। पुन्हा भेटेन संध्याकाळच्या नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।